नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत राशीबद्दल. वृश्चिकच्या व्यक्तींसाठी आज हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा आहे. कारण पुढील काही दिवसांमध्ये तुमच्या घरात आणि आयुष्यात काही अशा घटना घडण्याची शक्यता आहे ज्या तुम्ही कधी अपेक्षित केल्या नसतील. ग्रहांची सध्याची स्थिती सूचित करते की तुमच्या जीवनात लपलेल्या काही गोष्टी आता समोर येऊ लागतील. काही निर्णय, काही नाती आणि काही परिस्थिती अचानक बदलतील. हे बदल सुरुवातीला धक्कादायक वाटू शकतात, पण त्यामागे एक मोठं कारण आहे. शिकवण दडलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्या 5 महत्त्वाच्या घटना ज्या तुमच्या घरात घडू शकतात आणि त्यांचा परिणाम तुमच्या भविष्यावर होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण प्रत्येक मुद्दा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. जीवनात काही काळ असे येतात की जेव्हा सर्व काही अचानक बदलत असल्यासारखं वाटतं आणि नेमकं तसंच एक काळ तुमच्या समोर उभा आहे. ग्रहांच्या हालचाल सूचित करते की तुमच्या आयुष्यात आत्तापर्यंत जे काही स्थिर होतं ते आता हलायला लागणार आहे. या बदलांमध्ये केवळ बाह्य परिस्थितीच नाही, तर तुमच्या विचारांमध्ये, भावनांमध्ये आणि निर्णय क्षमतेतही मोठा बदल घडणार आहे. हा काळ तुम्हाला जागा करण्यासाठी आलेला आहे. अनेक दिवसांपासून गोष्टी तुमच्याकडे दुर्लक्ष करत होत्या, आता या स्पष्टपणे समोर येतील. या काळात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सत्याचा उलगडपणा. तुमच्या आयुष्यात काही गोष्टी अशा आहेत ज्या पूर्णपणे स्पष्ट नव्हत्या. काही लोक, तुमची परिस्थिती, काही निर्णय, त्यामागचं खरं स्वरूप समोर येऊ लागलं. सुरुवातीला हे तुम्हाला अस्वस्थ करू शकतं, पण ज्योतिषशास्त्र सांगते की हे सत्य कधीही तुमचं नुकसान करत नाही, फक्त तुम्हाला योग्य दिशेने नेण्याचं काम करत राहिलं. फक्त भाकीत असं सांगतं की तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आम्ही नातेसंबंध म्हणजेच की मध्ये या मोठा बदल होणार आहे. तुम्ही ज्या लोकांवर पूर्ण विश्वास ठेवत होतात त्यांच्या वागण्यात बदल जाणवू शकतो. काही नाती ही तुमच्यापासून दूर जातील, तर काही नवीन नाती तयार होतील. हा काळ तुम्हाला कोण तुमच्यासोबत खऱ्या अर्थाने आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यातही असे बदल सुरू आहेत, तर कमेंटमध्ये सकारात्मक ऊर्जा लिहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ सुद्धा नक्की. दुसरे भाकीत आर्थिक परिस्थितीशी संबंधित आहे. अचानक काही खर्च वाढू शकतात, तर काही अनपेक्षित निर्णय घ्यावे लागू शकतात. पण या काळात योग्य नियोजन केल्यास तुम्ही आर्थिक स्थैर्य टिकवू शकता. हा काळ तुम्हाला पैशाची खरी किंमत समजावून देणारा आहे. तिसरं भाकीत म्हणजे करिअर आणि कामाशी संबंधित आहे. तुमच्या कामाच्या ठिकाणी काही नवीन संधी येऊ शकतात. काही वेळा या संधी सुरुवातीला आव्हानात्मक वाटतील, पण त्यामध्ये तुमच्या प्रगतीचा मोठी संधी दडलेली असेल. या काळात आत्मविश्वास आणि ध्येय ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. चौथं भाकीत म्हणजे मानसिक स्थितीशी संबंधित आहे. या काळात तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात, चिंता, अस्थिरता आणि गोंधळ जाणवू शकतो. पण हा काळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवण्यासाठी आहे. असे लिहा की तुम्ही आयुष्यात टर्निंग पॉईंट येणार आहे. हा टर्निंग पॉईंट तुमच्या जीवनाची दिशा बदलू शकतो. ज्या गोष्टी तुम्हाला अधिक महत्त्वाच्या वाटत होत्या त्या आता बदलू शकतात. तुम्ही नवीन दृष्टिकोनातून नवीन गोष्टीकडे, जीवनाकडे पाहायला लागेल. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात कर्माचे फळ मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जे काही केले त्याप्रमाणे आता दिसू लागतील. त्यामुळे हा काळ तुमच्या कृतीचं महत्त्व समजून देणार आहे. हा काळ तुम्हाला काही लोकांपासून सावध राहणे आवश्यक आहे. प्रत्येकजण तुमच्या भल्यासाठी विचार करत असेल की नाही, हे लोक तुमच्या भावनांचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करू शकतात. जर तुम्ही तुमच्या आयुष्याचा बदल स्वीकारायला तयार असाल, तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा काळ अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला स्वतःला ओळखण्याची संधी मिळेल आणि जप व सकारात्मक विचार यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. जीवनात येणारे बदल हे नेहमीच काहीतरी शिकवण्यासाठी येतात. त्यामुळे या बदलांना घाबरू नका. प्रत्येक अनुभव तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो. या काळात संयम राखणं अत्यंत आवश्यक आहे. घाईत घेतलेले निर्णय नुकसानदायक ठरू शकतात. त्यामुळे शांतपणे विचार करा, मगच निर्णय घ्या. घडामोडींच्या दरम्यान एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे की या काळात तुमच्या निर्णय क्षमतेची खरी परीक्षा होणार आहे. तुम्हाला काही अशा परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो जिथे योग्य आणि चुकीचं यामधील फरक ओळखणं आहे कठीण जाईल. पण ज्योतिषशास्त्र सांगते की अशा वेळेस अंतर्मनाचा आवाज ऐकणं अत्यंत महत्त्वाचं असतं. तुमचे अंतर्मन तुम्हाला कधी चुकीच्या दिशेने नेऊ देत नाही. फक्त तुम्हाला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे.
या काळात तुमच्या घरात ऊर्जा बदलत असल्याचा अनुभव तुम्हाला येऊ शकतो. कधी कधी वातावरण अचानक जड वाटू शकते, तर काहीतरी वेगळं घडत असल्याची जाणीव सुद्धा होऊ शकते. हे सर्व ग्रहांच्या हालचालीमुळे होत असतं. त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही विविध स्वच्छता, देवपूजा, घरात शांततेचं वातावरण निर्माण करणे अत्यंत आवश्यक ठरेल. शेवटी या संपूर्ण काळाकडे एक संधी म्हणून पाहणं सुद्धा गरजेचं आहे. जरी काही घटना धक्कादायक असल्या तरी त्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी येत आहेत. प्रत्येक अनुभव तुम्हाला चुकीचं महत्त्व घडवत असतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत घाबरू नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि ध्येयाने पुढे जावा. या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्ही अधिक मजबूत, शहाणे, अस्थिर व्यक्ती बनणार आहात. आता काही उपाय जाणून घेणार आहोत. दररोज सकाळी सूर्याला पाणी देणं अत्यंत शुभ ठरणार आहे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. आठवड्यातून एकदा गरजूंना अन्नदान द्या. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मकता वाढेल आणि अडचणी कमी होतील. दररोज किमान 10 मिनिटे ध्यान करा. शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन स्थिर होईल. तुमच्या घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवा. यामुळे ऊर्जा संतुलित राहते. शेवटी हा काळ जरी आव्हानात्मक वाटत असला तरी तोच तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल घडवणारा असणार आहे. सत्य समोर येईल, काही गोष्टी तुटतील, पण शेवटी तुम्ही अधिक मजबूत आणि यशस्वी वाटाल. विश्वास ठेवा. स्वतःवरही हा विश्वास ठेवा, कारण तुमच्यासाठी काहीतरी चांगलं मोठं येत आहे. या राशीसाठी या राशीसाठी हा येणारा काळ थोडा आव्हानात्मक असणार आहे. तोच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परिवर्तनाचा बदल घडवू शकतो. नवीन शिकण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी लक्षात ठेवा, प्रत्येक अडचण ही एक संधी दडलेली असते. जर तुम्ही संयम ठेवला आणि योग्य निर्णय घेतला, तर स्वतःवर विश्वास ठेवला, तर या काळासाठी काही आयुष्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तुम्ही संयम ठेवला आणि योग्य निर्णय घेतले, तर स्वतःवर विश्वास ठेवला, तर या काळासाठी तुमच्यासाठी खूप काही चांगलं घेऊन येऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला जर या राशीची अंगठी हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देत आहे. तिथून तुम्ही ती अंगठी खरेदी करू शकता, जेणेकरून तुमच्या या बदलांमध्ये अवश्य चांगलाच तुम्हाला बदल मिळणार आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.